Hello everyone, myself Dr. Ravi Khade, Assistant Professor and Head Department of Zoology, led Kushwadevi Patil's Arts and Science College, Risud. All my dear friends, the last aspect from the unit number first, the parasitic protozoan and human diseases. Let's see in details. Uh, Parasitic protozoan and human diseases. We already studied the malaria, MMSs, these two protozoan parasite parasitic diseases we already discussed. Then another that is the trypanosomia and leishmaniasis. Let's see now the trypanosomia. Trypanosomiasis. This disease also called as sleeping sickness. याला sleeping sickness किंवा कॅगस डिसीज असंही म्हटलं जाते याला. The causative agent काय आहे की which agent is responsible for the cause this disease. Okay, तर trypanosoma gambiensis, trypanosoma cruzi etc. These cruzi and gambiensis is the genus which they cause the disease trypanosomiasis, also called as sleeping sickness. मेजर ऑर्गन काय आहे याचा ब्लड आणि सेरेब्रल स्पायनल फ्लुइड म्हणजे डायरेक्ट ब्लड आणि आपलं जे आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम सेरेब्रल स्पायनल फ्लुइड हे आहे त्याच्यामध्ये मेन त्याचा ऑर्गन अफेक्टेड. त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन वेक्टर काय आहे सी सी फ्लाय सी फ्लाय आहे ते मोड वेक्टर म्हणजे ट्रान्समिशन ऑफ मोड ऑर वेक्टर. तर जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन काय आहे याचं हे वेस्ट आफ्रिका आणि नायजेरिया, कोंगो आणि सेंट्रल म्हणजे याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला असं म्हणता येईल की सेंट्रलला आहे ते वेस्ट आफ्रिका आहे, नायजेरिया आहे, कोंगो आहे, सेंट्रल अमेरिकामध्ये आपल्याला. आता मॉर्टॅलिटी रेट काय आहे याची अबाउट 30,000 people suffer from disease and about 21,000 death as per year. म्हणजे पर इयर आपल्याला 30,000 सफर होतात तर 21,000 तिथे काय होतात डेथ होतात. ओके, ट्रीटमेंट काय आहे बेअर्स टू 205 एंट्रोपॉल और जर्मिनियल सोरेमियन हे काय तर ड्रग्स येते. ओके, पेंटामाइड्स हे काय ड्रग्स येतात. कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, तर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन काय म्हणजे जे व्हेक्टर आहेत व्हेक्टरला मॅनेज करणे, एरॅडिकेशन ऑफ व्हेक्टर्स. व्हेक्टर्स मीन्स काय सीसी फाईल्स, सीसी जे फ्लाईज आहेत या सीसी जे फ्लाईज आहेत या सीसी फ्लाईज काय करणे मॅनेज करणे किंवा तिथून त्याचा नाहीसा करणे. ओके, इट इज ऑल अबाउट इन शॉर्ट दी trypanosomiasis. Okay, let's see in details. Trypanosomiasis is a disease. It is caused by the several species of protozoan parasites of the genus Trypanosoma. हे जे डिसीज आहे प्रोटोझोन पॅरासाइटचा जो जीनस आहे ट्रिपॅनोझोमा याच्यापासून कॉज झालेला आहे. मग याच्या ट्रिपॅनोझोमा गॅमिएन्सिस, ट्रिपॅनोझोमा क्रिझी हे काय आहेत वेगवेगळे आहेत. ट्रिपॅनोझोमा गॅमिएन्सिस लिव्ज ॲज अ पॅरासाइट इन द ब्लड, ब्लड मध्ये राहते. ब्लड, लॅम्फ नोड, लॅम्फ, स्प्लीन आणि सीएस एफ म्हणजे सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड ऑफ मॅन अँड द इंटेस्टाइन ब्लड सकिंग फ्लाय. ओके, फ्लाय कोणती फ्लाय ती क्लोसिना पल्पियलिसिस. हे त्याचं आहे ठिकाण ब्लड आहे, ब्लड मध्ये असते, हा लॅब मध्ये असते, लॅब मध्ये स्प्लीन मध्ये असते, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड मध्ये असते. इंटेस्टाइन ऑफ ब्लड सकिंग फ्लाय मध्ये ग्लोसिना पल्पिया. Ford and Dutton in 1902 यांनी first reported that it was a human parasite and disease Gambian fever was caused by it. याच्यामुळे गॅम्बियन फेवर नावाचा हा डिसीज काय होते कॉज होते. हे कधी 1902 साली सर्वप्रथम फोर्ड आणि डुटन्स या सायंटिस्टने ते शोधून काढलेलं आहे, रिपोर्ट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आता हे स्टेजेस काय आहेत सीसी फ्लाय स्टेजेस काय आहेत. फर्स्ट स्टेज काय आहे सीसी फ्लाय टेक अ ब्लड कुठून
हे पर्टिक्युलर हे ह्युमन आहे, ह्युमन म्हणून. ओके. नेक्स्ट स्टेज काय आहे? इंजेक्टेड मेटासायक्लिक ट्रिपोनोलेक्टिक ट्रान्सफर इनटू द ब्लड स्ट्रीम विच आर कॅरीड टू द अदर साईड. थर्ड काय आहे? त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होतील, त्या काय होतील ते ट्रिपोप्लाझ्मा हे काय मल्टिप्लाय होऊ राहिले. फोर्थ काय आहे? की ट्रिपोनोमॅजिस्ट्रेट इन ब्लड, ते ब्लड मध्ये जातील. ओके. आता आय मीन्स काय आहे? इन्फेक्टिव्ह स्टेज, आणि डी मीन्स काय? डायजेस्टिव्ह सॉरी डायग्नोटिक स्टेज आपल्याला इथं असं म्हणता येईल. नेक्स्ट काय आहे आपल्याला इथं म्हणता येईल? जशी फ्लाय टेक अ ब्लड मिल, पुन्हा ते ब्लड मध्ये गेल्यामुळे मग म्हणजेच ते अनांतरला काय होईल, तो आणखी इन्फेक्ट करणार, ब्लड स्ट्रीम काय करणार? इन्फेक्ट करणार. नंतर प्रोस्ट्रीम ट्रेपोजमध्ये जे आहे लेवल जी आहे तिची मिडनेटची ट्रान्सफरची इंटू इमेजस्टीज. आणि एटला काय आहे की इपिमॅग्नेटिस मल्टिप्लाय इन लवरी ग्लँड आणि दे ट्रान्सफर इंटू दी मेटालिक ट्रान्सफर. म्हणजे दीज आर दी, असं म्हणता येईल एक प्रकारे हे इन्फेक्टिव्ह स्टेज आणि डायग्नोसिस स्टेज आहे सीसी फ्लायची. ओके. ऑल अबाउट दी ट्रिपॅनोप्लाझ्मा. ट्रीटमेंट काय आहे याच्यामध्ये? आता ट्रीटमेंट जे आहे लेअरली यूज जे आहे लेट स्टेज ज्यावेळेस असेल, when parasite have invaded central nervous system, two drugs Bayer, also called anthracols, germanin and suramines, and pentamidine or lomidine are now widely used for the both treatment prophylaxis of human infection. म्हणजे ह्या तिथं ड्रग्स तिथं काय म्हणजे यूज होते. दीज ड्रग्स आर लो इन टॉक्सिसिटी, त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी कशी टॉक्सिक जास्त नाहीत ते, आणि इफेक्टिव्ह इन ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंट दी रिइन्फेक्शन फॉर सेव्हरल मंथ्स. म्हणजे त्याचं पुन्हा त्याचं रिइन्फेक्शन होणार नाही अशा प्रकारची काळजी घेणारे असे ड्रग्स आहेत. ओके. दीज आर दी ट्रीटमेंट्स. हा. प्रिव्हेन्शन कंट्रोल काय आहे? त्याला आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस असं म्हणतात त्याला. आणि हे आता प्रिव्हेंट कसं केलं जाते? सगळ्यात पहिले जे व्हेक्टर होतं म्हणजे सीसी जे फ्लाय आहे, फ्लाय काय करणे नाही करणे बाय इरेडिकेशन ऑफ दी व्हेक्टर्स म्हणजे सीसी फ्लाय फॉर दिस एंडेमिक एरिया, जे एरिया आहे ते बट केप्ट इन क्लीन रेग्युलरली. इन्सेक्टिसाइड जर आपण स्प्रे केला जसं डीडीटी ओव्हर दी ब्युशी एरिया, इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग दिस फ्लाय. म्हणजे जिथं खराब एरिया आहे, जिथं घाण आहे, की त्या एरियापासून सीसी फ्लाय तिथं ओरिजिन उरायला अशा ठिकाणी काय करणार, जर इन्सेक्टिसाइड जर स्प्रे केला तर ते व्हॅनिश होतील, म्हणजे ते प्रिव्हेंशन विल कंट्रोल होईल. दुसरं काय? ह्युमन पॉप्युलेशन फ्रॉम एंडेमिक एरिया मे बी आयसोलेटेड. म्हणजे ह्युमन पॉप्युलेशन जे आहे हे जर समजा जर पुअर एरिया असेल तिथचा, जर याच्यामध्ये असेल धरती हे स्लॅम एरिया असेल तर ते इट कॅन बी आयसोलेटेड. कॉन्टॅक्ट ऑफ ह्युमन पॉप्युलेशन विथ सीसी फ्लाय शुड बी अवॉइडेड. सीसी फ्लाय सोबत अवॉइड करायचे कॉन्टॅक्ट, म्हणजे त्यांना व्हॅनिश करणे, एरडिशन करणे सीसी फ्लायला. आणि प्रिव्हेन्शन मेडिसिन शुड बी टेकन. जे ड्रग्स आहेत ते ड्रग्स जे आहेत दे आर दीज आर द बेस्ट ड्रग्स. ओके. इज ऑल अबाउट दी trichoplasmosis. Okay. Then another protozoan parasite protozoan disease, leishmaniasis. This disease also called as leishmaniasis, Leishmaniasis donovani, Leishmaniasis infant, Leishmaniasis tropica, Leishmaniasis brachiaria. हे चार येतं वेगवेगळे एजंट्स. ओके. मग याचं मेन अफेक्टेड काय? ब्लडला आहे, लिव्हरला आहे, स्प्लीनला आहे, बोन मॅरोला आहे, लिम्फेटिक ग्लँडला आहे. म्हणजे ब्लड असो, लिव्हर असो, दीज आर द मेजर ऑर्गन अफेक्टेड. त्याचं ट्रान्समिशन मोड और व्हेक्टर काय आहे? सीसी फ्लाय, सॉरी सँड फ्लाय हियर इन केस ऑफ लेशमेनिसिस, सँड फ्लाय. त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होते? इंडिया, चायना, नॉर्थ, रशिया, अमेरिका, ब्राझील. तर मॉर्टॅलिटीचे रेट काय आहे? 1.5 to 2 बिलियन न्यू केसेस आर ऑकरिंग मॉर्बिडी अॅन्युअली. हे किती रुग्ण येतात? 1.5 दीड ते 2 बिलियन न्यू केसेस. त्यानंतर काय डायग्नोसिस काय? सेरोलॉजिकल टेस्ट, बोन मॅरो टेस्ट. सर्जिकल जे टेस्ट येते वेगळं टेस्ट, टेस्टच्या शिवाय आपल्याला सांगता येईल की डायग्नोस झाला डिसीज आहे ऑफर आलेला आहे. ट्रीटमेंट काय? सोडियम अँटीमोनियम ट्रीटमेंट, सोलिसिस्ट्रेम, निओस्टिब्युसम. हे काय? दीज आर दी ड्रग्स. हे काय? हे ड्रग येते. हे ड्रग थ्रू ट्रीटमेंट केली जाते याची. कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन म्हणजेच काय? व्हॅनिश करणे. काय की कोणता फ्लाय? सँड फ्लाय, म्हणजे एरडिकेशन ऑफ व्हेक्टर. दीज आर द all the information in this slide. In short, let's see in detail. Leishmania is an important pathogenic zoo flagellar disease. Okay, zoo
फ्लॅजेला जीनस आहे, फ्लॅजेलेटेड जीनस आहे. इट अफेक्ट मॅन, मनुष्याला आहे, कॅटलला आहे, डॉगला, गाईला, डॉग, कुत्र्याला, शीप, बकरीला, घोड्याला पण आपल्याला अफेक्ट करते. आणि सिरियस डिसीज आहे कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज लेशोनेसिस. वेक्टर फॉर दिस पॅरासाइट इज ब्लड सकिंग सँड फ्लाय. म्हणजे वेक्टर काय यायचं की पॅरासिटिक आहे ते ब्लड मध्ये आपल्याला सकिंग सँड फ्लाय. नंतर 4 स्पीसीज येतात लेशोनियाच्या, इन्फेक्टिंग मॅन अँड द डिसीज कॉज बाय देम ॲज फॉलोज. म्हणजे 4 स्पीसीज येतं आणि त्याचा डिसीज मनुष्याला होणार. एक लेशोनिया डोनेवेनिसिस. इट लिव्ह इन इंट्रासेल्युलर पॅरासाइट, म्हणजे पॅरासाइट जे इंट्रासेल्युलर पॅरासाइट इन ल्युकोसाइट और सेल और लिव्हर, लिव्हर किंवा स्प्लीन म्हणा, बोन म्हणा, लिम्पिक म्हणा, ग्लँड म्हणा, इटीसी लिम्फेटिक ग्लँड, इटीसी ऑफ मॅन, इथं इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या अंदर. ओके. इट कॉजेस विसरलेशनेसिस, कॉमनली त्याला म्हटलं ते काला आजार, याला काला आजार म्हटलं जाते. त्याचे सिम्पटम जे आहेत स्वेलिंग, वा म्हणजे सूज येणे, fever, taap, enlargement of liver or spleen, skin become dry, rough. If ignore the patient dies within 2 years. जर समजा एवढे जर समजा आपल्याला सिम्पटम दिसले आणि आपण जर ते इग्नोर केलं तर पर्टिक्युलर जो इंडिव्हिज्युअल आहे ते पर्सन आहे त्याचं काय होणार, डेथ होणार त्याची. फर्स्ट. सेकंड काय, लिझमेनिया इन्फंटन्स. इट इज मेनली अफेक्ट चिल्ड्रेन्स, हे चिल्ड्रन मध्ये दिसते. इट कॉज इन्फंट काला आजार, इन्फंटाईल काला आजार, characterized by enlargement of spleen. Spleen जर एकदम enlarge असेल, वाढतील त्याची. नंतर लेशमेनिया ट्रॉपिका. In adult it cause cutaneous leishmaniasis, which is characterized by the formation of superficial cutaneous ulcer called as oriental sore or belly boils. ओके. त्यानंतर फोर्थ काय, लास्ट वन, लेशमेनिया ब्रॅसिलेनिसिस. It infect intracellular mucous membrane of nose, throat, causing mucocutaneous leishmaniasis called epundia. It causes disfiguring lesions to the faces. हे डिस्ट्रॉय करते, काय करते, म्युकस मेम्ब्रेन ऑफ द नोज अँड माउथ अँड थ्रोट. म्हणजे this type of the hazardous from this leishmania bacillus. ट्रीटमेंट काय, फॉर ट्रीटमेंट याला कॉमनली कॉल्ड एज काला आजार. Antibiotic compound are used, for example of sodium antibody tartarate, sodium antibody gluconate, urea stibnine, aminostriburia, neostriburia. For treatment of oriental sore or belly boils, regularly cleaning and dressing of the boils is necessary. Oral dose of dehydrogenase has been proved effectively. For treatment of American leishmania, pentavalent depression antibody, prevalent amyloid, or B, amphoteric B are useful. These are the treatments of काला आजार. Then prevention. बेस्ट प्रिव्हेंशन काय आहे की जे सँपल आहे तर यांना मॅनेज करणं, म्हणजे एडिक्शन ऑफ द वेक्टर इन एंडेमिक एरिया, जे एरिया आहे तिथं लो ट्री, बशेस, म्हणजे घाण आहे असा जो एरिया आहे तो क्लीन करणे. आणि तारीख किंवा दर 15 दिवसाला म्हणजे प्रोडक्टली स्पेनिंग द इन्सेक्टिसाइड इन हाऊसेस. आणि पर्सनल जे हायजीन आहे ते करणे. पर्सनल डिफेन्स फॉर अवॉइडिंग बाईट ऑफ सँड फ्लाईज, यूज मस्किटो, म्हणजे ओपन जे आहे उघड्यावरला अन्न पाणी न पिणे, म्हणजे पर्सनल हायजीन ते मेंटेन करणे. दिस आर द प्रिव्हेन्शन. थँक्यू.